सर्वांना जय भारत जय संविधान. या जगामध्ये जे जे सजीव आहेत त्या प्रत्येक सजीवाला अन्नाची गरज असते, त्याला ज्ञानाचीही गरज असते. असे तर्कशुद्ध भाष्य करणारे जगातील पहिले शास्त्रज्ञ की त्यांचे चित्त पौर्णिमेच्या शीतल चंद्राप्रमाणे निष्कलंकिक आणि गंभीर असे प्राणीयुद्धाचे शाश्वता, की ज्यांनी 2500 वर्षापूर्वी सोन्याच्या भांड्याचा त्याग करून मातीच्या भिक्षापात्राला स्वीकारलं, महान असा धम्म निर्माण केला, असे करुणेचा करुणासागर तथागत सम्यक संबुद्ध यांना पंचांग प्रणाम करते. तसेच रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, स्त्रियांचे उद्धार करते महात्मा ज्योतिबा फुले, तसेच स्त्रियांना व्यवस्थितेच्या जोखंडातून मुक्त करून समतेचा मार्ग दाखवणारे युगंधर, युगपुरुष, युगप्रवर्तक, क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा या वंदनीय महामानवाला शतशः विनम्र अभिवादन करते. तसेच माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, माता अहिल्या यांच्या आचरणाला, विचाराला आणि प्रतिमेला त्रिवार वंदन करते. त्याचप्रमाणे बहुजनांची एकमेव शिखर संस्था भारतीय बौद्ध महासभा यांच्या सर्व कार्यकारिणीला जय भारत जय संविधान. ऑनलाईन सर्व श्रोतेजनांच्या प्रती अनंत अनंत मंगल मैत्री भावना या ठिकाणी व्यक्त करते. आज संविधान जागृती देशाची प्रगती अंतर्गत होत असलेल्या व्याख्यानमालेमध्ये आजचे पुष्प 991 गुंफण्यासाठी आपल्याला लाभलेले प्रमुख वक्ते आहेत विद्याधर दादू देशमुख सर, बोधाचार्य, केंद्रीय शिक्षक संस्कार उपाध्यक्ष, कोल्हापूर जिल्हा शिक्षण, भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर या ठिकाणी वास्तव्यात असतात. सरांचे आपल्या ऑनलाईन उपक्रमामध्ये स्वागत करते. त्याचप्रमाणे आपल्या आयोजक ग्रुपचे स्वागत करते. आपले आयोजक ग्रुप आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र आणि द्वारकामाई महिला व बालकल्याण मागासवर्गीय विकास संस्था या सर्व आयोजक ग्रुपचे स्वागत करते. त्याचप्रमाणे तांत्रिक नियोजन करणारे आदरणीय मुकेश माणिक गायकवाड, बोधाचार्य, माजी सामने शिक्रापूर दादांचेही स्वागत या ठिकाणी करते. अधिक वेळ न घेता आजचा विषय महामंगल सूक्त या विषयाचे मार्गदर्शन करण्याची विनंती करते. खऱ्या अर्थानं हा विषय आपल्याला जिव्हाळ्याचा विषय आहे. प्रत्येकालाच वाटत असतं आपण सुखी असावं, आपल्याला शांती मिळावी, आपल्याला संपत्ती मिळावी, आपल्याला वैभव मिळावं. पण हे प्राप्त करण्यासाठी आणि गृहस्थ व्यक्तींचं जीवन कसं सुखी होईल, मग ते सामाजिक दृष्ट्या असो, मानसिक दृष्ट्या असो, आर्थिक दृष्ट्या असो किंवा धार्मिक दृष्ट्या असो, ते कसं वैभवशाली होईल यासाठी सर्व श्रोतेजनांना विनंती करते की आपण या महामंगल सूक्त बहुश्रुत करावं. विनंती आहे सर आपल्याला आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. आदरणीय विद्यासंपन्न असे आजचे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत. आदरणीय विद्याधर देशमुख सर, विनंती आहे आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. हरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्ध भगवंत विवादेमि स्वाखातो भगवतो धम्मो धम्मं नमस्सामि सुपट्टिपन्नो भगवतो सावत्संघो संघं नमामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धा अनागता पचुपन्ना च बुद्धा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा अहं वन्दामि सर्वदा. विश्व कल्याणाचे आद्य जगद्गुरु जगत वंदनीय जगातील पहिले विज्ञानवादी शास्त्रज्ञ बौद्ध धर्माचे संस्थापक तथागत भगवान गौतम बुद्ध, मानवी मुक्ती कल्याणाचे आद्य क्रांतिकारक जगत विकास प्रकांड पंडित, आधुनिक भारताचे निर्माते, तमाम भारतीयांचे आधारस्तंभ, भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा दोन मार्गदात्यांना, उद्धारकर्त्यांना या ठिकाणी त्रिवार वंदन करतो.
बहुजन प्रतिपालक कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजीराजे, राजमाता जिजाऊ, अंधश्रद्धेवर हल्ला चढवणारे संत कबीर, आरक्षणाचे जनक रयतेचे राजे छत्रपती शाहूजीराजे, कामगार चळवळीचे जनक नारायण मेघाजी लोखंडे, सत्यशोधक चळवळीचे जनक क्रांतिबा ज्योतिराव फुले, आद्य शिक्षण क्रांतीच्या जनक सावित्रीबाई फुले, भगवान महावीर, भगवान बसवांना, सामाजिक कार्यकर्ता फातिमा शेख, मदर तेरेसा, राजमाता अहिल्या होळकर, सिंधुताई सकपाळ, माता रमाई, माता भीमाई, आपल्या अभंगवाणीतून समाज प्रबोधन करणारे संत तुकोबाराया, संत चोखामेळा, संत गाडगे बाबा, संत शिरोमणी रविदास, अण्णाभाऊ साठे, असे अनेक थोर साधू संत, विचारवंत आणि लेखक आणि समाज सुधारक असणाऱ्या सर्वच महापुरुषांना या ठिकाणी वंदन करून आज बहुजन हिताय बहुजन शिकाय शिक्रापूर ग्रुप या ग्रुपच्या माध्यमातून मला आज या ठिकाणी 951 पुष्प गुंफण्याची संधी मिळालेली आहे. मी सर्वांना धन्यवाद देतो. या ठिकाणी मी जास्त वेळ न घेता आपल्या पुढं जो विषय आहे महामंगल सूत्र, या महामंगल सूत्राला जमेल त्या पद्धतीने मी न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. या ठिकाणी सर्व उपस्थित मान्यवर, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, उपासक, उपासिका, त्याचबरोबर या तांत्रिक नियोजन करणारे आमचे मुकेश दादा गायकवाड, आता सूत्रसंचलन केलेल्या आमच्या डांगळे मॅडम, त्याचबरोबर या सर्वांची आता मी या ठिकाणी नावे घेत नाही. बऱ्याच वेळा मला नावे घेण्याची संधी मिळेल म्हणतो, पण अजूनपर्यंत काही मिळाले नाही. ते थोडं आता पानावरती उतरून घेतो आणि इथून पुढे आपल्या सर्व ज्या शिक्रापूर ग्रुपमध्ये जे जैन ग्रुप आहेत त्या सर्वांचंच या ठिकाणी मी आभार मानतो, कारण मला या ठिकाणी ऑनलाईन प्रवचन देण्याची संधी उपलब्ध करून दिली. खरोखरच मी भाग्यवान आहे की आज संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्ह्यामधून ह्या कार्यक्रमाला जे लोक विद्वान लोक आहेत, बौद्धाचार्य आहेत, वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आहेत, ह्याच्यासमोर मला बोलण्याची संधी मिळाली, हे माझे मी भाग्य समजतो. माझ्या मित्र आणि बंधू आणि भगिनींनो, जगामध्ये अनेक धर्म आहेत, जगामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक धर्माची व्याख्या वेगळी, अनेक धर्मांचा पंथ वेगळा, अनेक धर्मांचं आचार विचारसरणी वेगळी आहे. प्रत्येक धर्मामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक धर्माचा अभ्यास केलेला आहे आणि मग प्रत्येक धर्मामध्ये बाबासाहेबांना कुठेही समता आढळून आलेली नाही. बाबासाहेबांनी 13 ऑक्टोबर 1956 ज्या वेळेला धर्मांतराची घोषणा केली, त्यावेळेला बाकी हे सर्व धर्माचे धर्ममार्तंडाने ठेकेदार बाबासाहेबांच्या पुढे आणि बाबासाहेबांच्या पाठीमागे लागले होते. पैशाच्या बॅगा भरून बाबासाहेबांना, बाबासाहेब तुम्ही आमच्या धर्मामध्ये या, बाबासाहेब तुम्ही आमच्या धर्मामध्ये या, एक तरी हैदराबादचा निजाम मुस्लिम धर्मामध्ये या म्हणून त्यावेळेला 35ला 15 कोटी रुपये घेऊन बाबासाहेबांच्याकडे आले होते. आणि बाबासाहेबांचे गीत आहे बघा आपलं वामनदादा कर्डकाने की 1.5 दमडीच्या पायी माझा समाज विकणार नाही. बाबासाहेबांनी पैशाला कधीच किंमत दिली नाही. माझा समाज हजारो वर्षे पिढ्यानपिढ्या अंधश्रद्धेमध्ये, कर्मकांडामध्ये आणि जातीयतेच्या चटक्याने भरपूर निघालेला आहे आणि ह्या समाजाला चांगल्या पद्धतीनं माणूस म्हणून ताट मानेनं जगता यावं हीच बाबासाहेबांची अंतिम संकल्पना होती. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक धर्माचा अभ्यास करत असताना बाबासाहेब आंबेडकरांना प्रत्येक धर्मामध्ये, प्रत्येक ग्रंथामध्ये, प्रत्येक धर्मग्रंथामध्ये ईश्वराचं अस्तित्व त्यांना पाहायला मिळालेलं आहे. एकमेव धर्म असा आहे की तथागत भगवान गौतम बुद्धाचा धर्म आहे, याच्यामध्ये ईश्वराला अस्तित्व नाही, पुनर्जन्म नाही, स्वर्ग नरक नाही, अंधश्रद्धा नाही, लिंबू मिरच्या नाहीत, उपास तपास नाहीत. म्हणजे एका धर्मामध्ये उपास तपास केल्यानंतर महिलांना मुलं होतात, उपास तपास केल्यानंतर आपल्याला धन दौलत मिळते आणि मग देवाची पूजा केल्यानंतर, देवाची यात्रा केल्यानंतर त्या देवाच्या यात्रेमुळे, उपास तपासामुळे आपल्याला मुलं होतात. ही धारणा बाबासाहेबांना मुळीच मान्य नव्हती. आणि मग बाबासाहेब शोधत होते की ज्या ठिकाणी ईश्वराचं अस्तित्व नसेल, ज्या ठिकाणी अंधश्रद्धा, लिंबू मिरच्या, उपास तपास नसेल, असा धर्म माझ्या समाजाला आणि माझ्या भारतीयांना देणार आहे, ही बाबासाहेबांनी पुराशी संकल्पना बाळगली होती. आणि मग बाबासाहेब अर्जुन केळुसकर नावाच्या सरांनी एक बुद्ध चरित्र भेट दिलेलं होतं आणि ते बाबासाहेबांनी वाचल्यानंतर बाबासाहेबांच्या हृदयामध्ये बुद्ध होता आणि मग बाबासाहेब बुद्धांच्याकडे वळालेत. आणि आम्हाला 1956 सर्वांना ज्ञात आहे की बुद्धाच्या झोळीमध्ये टाकलेला आहे. पण आज आपण फक्त विधीसाठी बुद्ध वापरतो. आज आपल्या घरामध्ये परिणय विधी असेल, अंतिम विधी असेल किंवा आणि कुठल्या विधी असतील, अशा बऱ्याच विधीमध्ये आपण बुद्ध, धम्म, संस्कार विधी प्रमाणे आपण विधी करतो.
परंतु आपण आणि हिंदू धर्माचे जे काय कर्मकांड आहे ते आपण करतो, हे सर्वांनाच माहित आहे, ते सांगण्याची काय आवश्यकता नाही. मी थोड्याच वेळामध्ये माझ्या मूळ विषयाकडे वळणार आहे. आजची परिस्थिती जर आज आपण बघितली तर आज प्रचंड आज दहशत माजलेली आहे, भ्रष्टाचार माजलेला आहे, अन्याय अत्याचार माजलेला आहे. आज माणूस म्हणून जगण्याचं आपल्याला बळ नाहीच झालेलं आहे. ज्या महापुरुषांनी इथलं काटेरी वन, जे काटेरी वन होतं, त्या काटेरी वेलेच्या वनाने इथला बहुजन समाज हा बरोबरून रक्त बंबाळ होत होता. अशी काटेरी वेलीचे वन महापुरुषांनी हे वन उपडून टाकलेले होते, परंतु त्याचा कुठंतरी अवशेष राहिला होता. तो आता मोठ्या प्रमाणामध्ये बळावत आहे आणि परत एकदा पुन्हा काटेरी वेलीचं वन निर्माण होत आहे आणि बहुजन समाज हा त्यामध्ये भरडण्याची शक्यता नाकारता येणार नाही, रक्त बंबाळ होल्याशिवाय राहणार नाही. आणि हे आता काटेरी वेलीचं वन उपडून टाकण्यासाठी आता आपल्याला महापुरुष येणार नाहीत. ही जबाबदारी बाबासाहेब आंबेडकरांनी आणि महापुरुषांनी आपल्यावर सोपवलेली आहे. व आपल्याला सर्वांना माहितीच आहे आजचे तरुण कुठे जातात, आजचे तरुण काय करतात, आजचे तरुण किती धम्मामध्ये आहेत, किती विचारसरणी, किती आचरण आहे, हे सर्वांनाच माहिती आहे. त्यासाठी मी माझा वेळ खराब करणार नाही. तर आज 21 शतकामध्ये सुद्धा आपण वाटचाल करत असताना आज आपल्याला जो महापुरुषांनी दिलेला संदेश आहे आपण पूर्ण विसरलो. आपण लाचारी आणि गुलामगिरीकडे आपण पाऊल टाकताना स्पष्ट आपल्याला दिसून येत आहेत. आज मोठ्या मोठ्या ऑफिस पदाधिकारी असतील, मोठे मोठे मंत्री, खासदार, आमदार, कॉन्ट्रॅक्टर असतील, हे पैसा घेतल्याशिवाय कुणीही काम करत नाही. एखाद्या पंचायत समितीमध्ये गेलं, तहसील कार्यालयामध्ये जर गेलं तर आपल्याला पैसे टेबलावरती ठेवल्याशिवाय आपला कागद पुढे सरकत. इतका भ्रष्टाचार झाला, इतकी नीतिमत्ता ढासळलेली आहे, प्रचंड दहशत निर्माण झालेला आहे. जणू काय माणसाचं माणूसपण सुद्धा या ठिकाणी हरवून गेलेलं आहे. आणि मग आता माणूस म्हणून जगण्यासाठी आपल्याला फार फार आता या जगामध्ये अवघड झालेला आहे. आणि हाही अशी जर स्थिती राहिली तर आपल्याला माणूस नावाचा प्राणी ह्या पृथ्वीवरती बघायला मिळणार नाही. सर्व काही नष्ट होऊन जाणार आहे. ही भीती आपल्याला सर्वांना नाकारता येणार नाही. तर या ठिकाणी तथागत भगवान गौतम बुद्धाचा ज्यावेळा बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दिलेला आहे, तर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म स्वीकारण्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही, देवधर्म कर्मकांड नाही, आणि हाच धम्म माझ्या समाजाला भविष्य काळामध्ये तारणार आहे अशी बाबासाहेबांची खात्री झालेली होती. तर तथागत भगवान गौतम बुद्धांनी जो उपदेश केलेला आहे तो बऱ्याच अशा गाथा आहेत, बऱ्याच मी का तेवढा अभ्यासू नाही आहे, पण माझ्या परीनं, माझ्या कृतीप्रमाणे, माझ्या बुद्धिमत्तेप्रमाणे जो काही मी अभ्यास केलाय तो आपल्या पुढे मी मांडणार आहे. आणि तथागत भगवान गौतम बुद्धांनी सुतामध्ये सांगितलेला आहे, त्रिशरण आहे, पंचशील आहे, अष्टांग मार्ग आहे, 4 आर्य सत्य आहेत, 10 पारमिता आहेत. ह्या अशा अनेक मार्गाने माणसाचं जीवन सुखी करण्याचा संदेश हा तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेला आहे. आणि त्यातीलच हे महामंगलसूत्र, बऱ्याच असे सूत आहेत आपल्याकडं. हे त्यार आजचा जो काही विषय आहे तो महामंगलसूत्र. या महामंगलसूत्रातून तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे आपल्याला काय सांगितलेलं आहे, जो काय माणसाच्या कल्याणकारी संदेश आहे, माणसाचं सुखी जीवन कशामध्ये आहे, हा आपण आज या महामंगलसूत्रामध्ये आपण पाहणार आहोत. भगवान बुद्धाने आपल्याला धम्म वेगवेगळ्या सूत्रातून सांगितलं आहे. महामंगलसूत्र हे त्या प्रकारचे एक सूत्र, महान असे सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये मानवाचे कल्याण होणारे याच्यामध्ये सूत्र आहे. मानव सुखी कसा होईल हे तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे. महामंगलसूत्र म्हणजे 38 प्रकारची शुभ कर्मे त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. सूत्र समजून आपण या ठिकाणी घेणार आहोत. महामंगलसूत्र भगवान गौतम बुद्धांनी अनाथ पिंडकाच्या जेतवनात राहत असताना श्रावस्ती नगरीत अनेक विद्वान ही त्या ठिकाणी राहत होते. आणि ते अनेक विद्वान जे होते त्या अनेक विद्वानांच्या मध्ये वाद निर्माण व्हायचा की माणसाच्या सुखी जीवनाचा मार्ग कुठला हे एकमेकाला ते विचारायचे. मग कोणी म्हणे कर्मकांड करायला पाहिजे, कोणी म्हणे होम हवन करायला पाहिजे, कोणी म्हणे उपास तपास करायला पाहिजे, कोणी म्हणे पूजा अर्चा करायला पाहिजे, कोणी म्हणे अशा बऱ्याच वेगवेगळ्या त्यांच्या समस्या त्या ठिकाणी वाद व्हायचा. एकमेकाला त्यांचे विचार पटायचे नाहीत. आणि मग त्यातीलच एक देवता, महान देवता, देवता हा शब्द बऱ्याच वेळा आलेला आहे आपल्याला, बऱ्याच श्रोत्याने, बऱ्याच वक्त्याने आपल्याला त्याचं विश्लेषण केलेलं आहे. तरी सुद्धा देवता म्हणजे ज्ञानी पुरुष, उच्च विचारसरणीचा पुरुष, हा त्याला देवता म्हणलेला आहे. आणि मग कशामुळे सुख प्राप्त होतं, हा एक देवता त्याच्यामध्ये उठून उभा राहून तो म्हणालेला आहे की आपण वाद करत बसण्यापेक्षा ह्याच ठिकाणी अनाथ पिंडकाच्या जेतवनामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध वास्तव्यास आहेत आणि त्यांच्याकडे आपण सर्व जाऊ
आणि माणसाचं मंगल आणि माणसाचं सुख कशामध्ये आहे हे त्यांना आपण विचारून त्यांच्याकडून आपल्याला नक्की समाधानकारक याचं आपल्याला विश्लेषण होईल किंवा मार्गदर्शन होईल. आपण तिकडे सर्वजण जाऊ. रात संपत आलेले होते. हे सर्वजण त्या ठिकाणी हे विद्वान त्या तथागत भगवान गौतम बुद्धांच्या जेतवनामध्ये गेलेले आहेत आणि त्यातील एक देवता बुद्धांच्या जवळ जाऊन उभे राहिलेले आहे आणि त्यांना वंदन करून म्हणालेले आहे की तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदन केलेलं आहे. आणि मग म्हणतात की मानव कल्याणाचं मानवाचं सुख कशामध्ये आहे ते आम्हाला स्पष्टीकरण करून सांगा अशी त्यांना ते विनंती करतात. आणि मग तथागत भगवान गौतम बुद्धांना ते विनंती करत असताना म्हणतात, बहुदेवा मनुष्याच मंगलानी अचिंतयू अखंकमाना संस्थान ब्रह्मी मंगलमुत्तम. स्वतःचे कल्याण इच्छिणाऱ्या पुष्कळ देवानी दिलेला आहे, केलेला आहे. उत्तम मंगल कोणते ते आम्हाला सांगावे अशी ती विनंती करतात. आणि पुढे मग तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात, असे वानाच बालान पंडितानंच सेवना पूजाच पूजनीयान यतन मंगलमोत्तम. तथागत भगवान गौतम या सूत्रामध्ये म्हणतात, पूज्य लोकांची पूजा करा. आता पूजा करा म्हणजे काय, त्यांचं पाय धुवायचं का त्यांच्या पायावरती फुलं टाकायची किंवा त्या हार तुरा घालून त्यांच्यावरती फुलं टाकायची नाहीत. पूजा करणं म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांच्या विचाराचं आचरण करा. म्हणजे पूज्य लोकांची पूजा करा, त्यांचे चांगले गुण आहेत ते अनुसरा. उत्तम हे मंगल आहे. व्यसनी, जुगारू, व्यभिचारी, गुंड, चोर, कुणी, आळशी माणसाची संगत करू नका. हे बघा, आता उदाहरण घ्या. एखादा दारुडा माणूस असला आणि त्याच्यासोबत चांगला माणूस केला तर बघणारी माणसं काय म्हणणार आहेत, अरे हा तर दारुडा आहे आणि याच्याबरोबर हा दुसरा चांगला माणूस गेलेला आहे, आता तो त्याला शिकवणार आहे आणि आता हा तो कधीपासून घ्यायला लागलेला आहे. म्हणजे उलट सुलट लोक सुद्धा चर्चा करतात. म्हणून संगत करत असताना सुद्धा साधू संतांनी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे, संगत चांगल्याची करा. काय झडेल तर संगत गुण झडत असतो. तुम्ही जसे मित्र करता, तुम्ही जसे मित्र करता, जशी संगत करता, त्या संगतीचा परिणाम, त्याचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे, आळशी माणसाची, गुंडगिरी, चोरी करणाऱ्या माणसाची संगत करू नका. त्यामुळे आपण सुद्धा त्यांच्याप्रमाणे दुर्गुणी होऊ शकतो. म्हणून संगत चांगल्याची करा. नेहमी सज्जनाची संगत करा, वाईटाची संगत करू नका. उदाहरण संत कबीर आपल्या दोह्यामध्ये सुद्धा म्हणतात, संगत करे बडे की तो बडत बडत बड जाए, संगत करे बडे की तो बडत बडत बड जाए, संगत करे गधे की फिर फिर गोता खाए. हे संत कबीरांनी सुद्धा म्हणलेलं आहे. आपण बघा, आपण कुणाची संगत करायला पाहिजे आपण ठरवायचं आहे. आता मला या ठिकाणी आवर्जून एक उदाहरण सांगावं असं वाटतं. संगत केली एखाद्या मित्राची किंवा एखाद्या गाढवासारखा वागणार. आता मला सांगा, तुम्ही एखाद्या गाढवाला साबण लावला, शॅम्पू लावला, त्याला चकचकीत सेंट मारला, त्याला चांगली कपडे घातली का त्याच्यामध्ये सुंदर असे त्याला वेणीफणी करून त्याला विंचरला आणि सुंदर अशी पावडर बघून चकाचक जर लावून ठेवला तर तो काय करेल? तो शेवटी तो गाढव तो कुठे जाणार आहे? तो त्याची जागा शोधायला जाणार आहे. त्याला किती तुम्ही शॅम्पू लावा, साबण लावा, तो त्याच्या पद्धतीनं तो राहणार आहे. म्हणून जे गाढवासारखे वागतात ते आपल्याला विचार करणार आहेत ते आपल्याला ओळखता आले पाहिजे आणि अशापासून अलिप्त राहायला पाहिजे, असं तथागत भगवान गौतम बुद्धांनी हे माणसाच्या जीवनाचे सुखाचं कल्याण आहे म्हणून सांगितलेलं आहे. एक म्हण आहे की सज्जनाची चाकर आहे परंतु वेड्याची धनी होऊ नये, त्याने माणसाला दुःख होईल. वेड्याबरोबर आपणही वेड्यासारखं होऊ, म्हणून वेड्याची संगत करू नका असं तथागत भगवान गौतम बुद्धांनी म्हणलेलं आहे. पुढे तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात, पतिरूप देशवासोच पुब्यच कतपुयत्ता अत्त समापनिधीच यतन मंगलमुत्तम. या गाथेतून तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात, अनुकूल स्थळी वास करणे, शुभ गोष्टी संपादन करणे, स्वतःला सन्मार्गावर लावणे म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही राहता ती लोकवस्ती चांगली आहे किंवा नाही याची चौकशी करणे, परिवारांना मुलांना चांगले संस्कार मिळतील अशा ठिकाणी वास्तव्य करणे, संपत्तीचं आपल्या रक्षण होईल अशा ठिकाणी आपण राहणे, मनाला मानसिक समाधान मिळेल अशा ठिकाणी आपण वास्तव्य करावं, हे माणसाच्या जीवनाचं मंगल आहे. आता बघा, आपण एखाद्या लमान्याजवळ राहिलो तर त्या लमान्यासारखंच आपल्यावरती प्रभाव पडणार आहे. किंवा एखाद्या दारुड्याच्या वस्तीमध्ये आपण राहिलो तर आपली मुलं आपला
आपलं कुटुंब सुद्धा दारू पिल्याशिवाय ते राहणार नाही. म्हणून आपण जागा निवडत असताना, नोकरीवर गेल्यानंतर आपण एखादी रूम बघत असताना ती सुद्धा चांगल्या वस्तीमध्ये बघावी, शेजार चांगला असावा, संगत चांगली असावी. म्हणून त्या ठिकाणी चांगल्या वस्ती शेजारी जर तुम्ही राहिला तर तुमच्यावरती चांगले प्रभाव पडणार आहेत. म्हणून तथागत भगवान गौतम बुद्धाने जर आपल्या सुसंस्कारित ह्याच्यामध्ये आपण राहायला पाहिजे असं तथागत भगवान गौतम बुद्धांनी म्हटलेलं आहे. तर ते माणसाच्या जीवनाच्या खऱ्या अर्थाने मंगल आहे. त्याच्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्ध पुढे म्हणतात, बहुसच्चंच शिपच विनयोच सुशिक्षितो सुभाषिताच या वाचा येतन मंगल मोतम. इथं बघा तथागत भगवान गौतम बुद्ध ह्या गाथेतून म्हणतात, अंगी भविष्यपणा असणे, वेगवेगळ्या कला संपादन करणे, अंगी विनय असणे, योग्य तेच भाषण करणे हे उत्तम मंगल आहे. आपले जीवन, आपला परिवार सुखी राहण्यासाठी आपल्या अनेक कौशल्य असले पाहिजे आणि आपल्याला विनय नम्रपणा असला पाहिजे, विनय असला पाहिजे, नम्रता असली पाहिजे, आपली वाचा योग्य असावी. हे उत्तम मंगल आहे असं बुद्धांनी सांगितलेलं आहे. आता इथं असं म्हणले तथागत भगवान गौतम बुद्धांनी कला संपादन करणे. बघा मी एका मित्राच्या घरी गेलो आणि एका छोट्याशा बाळाला मी विचारलं, बाळा तू कितवीला आहेस? तो म्हणला 5वीला आहे. ठीक आहे म्हणलं, 5वीला आहेस का? इंग्लिश मिडियमला आहेस का मराठीला? तर तुम्हाला मी इंग्लिश मिडियमला आहे. मग त्याला सहज विचारलं मी, तू म्हणली शाळा कशासाठी शिकतोस? तर मला चांगल्या पगाराची नोकरी मिळण्यासाठी. मग चांगल्या पगाराची नोकरी मिळाली तर तू पुढे काय करणार? कशासाठी चांगल्या पगाराची नोकरी तुला पाहिजे? तर मला ते गोरी बायको मिळते. चांगला पगार आहे म्हणलं तर गोरी बायको मिळते. ठीक आहे, मग गोरी बायको मिळाल्यानंतर काय होणार आहे पुढे? तुला कशाला पाहिजे गोरी बायको? तर मला गोरी मुलं होतात. ठीक आहे म्हणलं, मग गोरी मुलं झाल्यानंतर मग तू काय करणार? तर म्हणला मी 4 व्हीलर गाडीतून झिपरं कुत्रं घेणार आणि त्यांना फिरवणार. मग पुढे काय करणार? पुढे काय करणार म्हणले? पुढे म्हणला मी बागेमध्ये मुलांना खेळायला सोडणार. म्हणजे ही याची बघा किती पुढची पावले कशी आहेत त्या मुलाची. त्या मुलांना चांगल्या पद्धतीने आपण संस्कार दिले पाहिजेत. आणि मग एखाद्या मुलाला जरी विचारलं, अरे गातो का रे? नाही गायला येत. भजन म्हणतो का? नाही जमत. एखादा खेळ खेळता येतो का? नाही जमत. गोट्यात तरी खेळता येतं का? नाही जमत. मग काय करतो? एखाद्या खेळाची आवड आहे का? नाटकामध्ये काम करतो का? नाही जमत. मग नेमकं काय करतो? कुठलं जमते तुला? एखादी कविता येते का? नाही जमत. भांड्याला शिव्या द्यायला तरी येते का? नाही जमत. मग काय म्हणते? खायला येतं का? खातो म्हणजे मी खातो. मग खाऊन काय करतो? झोपतो. झालं याचं काम. म्हणजे आपण जन्माला आलो तर आपला फोकस पडला पाहिजे. आपण इतरांच्या पेक्षा वेगळं दिसलं पाहिजे. आपण बौद्ध धर्मीय आहोत, बौद्ध धर्माची मुले आहोत आणि मुलांच्यावरती चांगले संस्कार पाहिजेत. आपण जीवनामध्ये आल्यानंतर काहीतरी करायला पाहिजे. इतरांच्या पेक्षा आपलं काहीतरी वेगळं करून दाखवलं पाहिजे. म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात, जीवनापेक्षा जीवनामध्ये उत्तम मंगल आहे की आपल्याला कला आल्या पाहिजेत, आपल्याला गाता आलं पाहिजे, आपल्याला लिहिता आलं पाहिजे, आपल्याला कविता करता आल्या पाहिजे, आपल्याला पोवाडे लिहिता आले पाहिजेत, लहानात तर आपल्याला खेळायला आलं पाहिजे, सगळ्या गोष्टी आल्या करता आल्या पाहिजेत. नंतर काय करायचं? नुसतं खायचं आणि झोपायचं, खायचं आणि झोपायचं, ठरलेलंच बस जायचं. तर ह्या गोष्टी ज्या आहेत याच्यामुळे आपलं जीवन सुखी होत नाही. तथागत भगवान गौतम म्हणतात की अंगी बहुश्रुतपणा असावा, वेगळ्या वेगळ्या कला संपादन असावा, म्हणजे हे माणसाच्या जीवनाला मंगल आहे. पुढे तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात, माता पितु उपठानं पुत्र दारस संग हो, अन्नकुलाच कमंता येत मंगल मोतम. ह्या सुतामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात, आई वडिलांची सेवा करणे, पत्नी मुलांची सेवा सांभाळ करणे, बिना कामाच्या उलाढाली न करणे. भगवान बुद्ध म्हणतात, आई वडील ही आपली पूर्व दिशा आहे, त्यांच्यासारखे दुसरे दैवत आपल्याला नाही. त्यांची सेवा करावी. पत्नी आपली पत्नीची पश्चिम बाजू आहे, आपल्या परिवाराची ती सेवा करते, आपल्या संपत्तीचं रक्षण करते, आपले पती वृत्य सांभाळते, सर्वांशी सौजन्याने वागते, मुले आपल्या वंशाचा वारसा चालवणारे असतात, वृद्धकाळात आपली सेवा शुश्रूषा करतात. म्हणून या सर्वांची सेवा करणे हे उत्तम मंगल आहे. आम्ही करतो का सेवा? मी एका मित्राच्या घरामध्ये गेलो आणि चहा त्या बाळानं हे चहा मित्राला माझे चहा केला, त्या बाळाने चहा आणला, त्या टिपवाती ठेवला. ठेवता ठेवता तो थोडासा ट्रे हल्ला, सांडला.
तर बाबा काय म्हणला असेल तो मित्र माझा, अरे हरामखोरा तुला काय कळते का नाही रे म्हणला. अरे मित्रांच्या समोर चहा झाला मला चल, आणि त्या पोराच्या हाताला धरला आणि ओढत नेलं. काय वाटत असेल त्या बाळाला, काय वाटलं त्या बाळाच्या आईला, काय वाटलं असेल. ही बोलण्याची जी भाषा आहे आपली, ही भाषा कशी पाहिजे असायला पाहिजे, तर चांगल्या पद्धतीची भाषा असायला पाहिजे आपली. आणि मग मुलांचा आपण सांभाळ करतो का नाही करतो. पत्नीला आपण कधी फिरायला नेतो का, तिच्या मनासारखी कधी साडी देतो का, तिला पगार झाल्यानंतर बाबा 1,000 500 तुझ्या मनाला तशी साडी आमचा म्हणून असं आपण देतो का. पत्नीला सुद्धा, पत्नी आपली अर्धांगिनी आयुष्यभर आपल्याला सांभाळणारी आहे, संसार सांभाळणारी आहे, दागिने रक्षण करणारी आहे. तर तिला सुद्धा आपण पत्नी नसून ती एक आपली मैत्रीण आहे, आणि मैत्रिणीच्या नात्याने आपण तिला खुश ठेवायचं आपण कधी बघतो का. एखादा दारोडा असला तर ते यायचं दारू घेऊन घरात हाणामारी करायचं, मारामारी करायची, दंगा करायचा, शेजापाजारांनी टिंगल टोळाई करायची, शेजापाजारी हसतात. हे आता सर्रास आता आपल्याकडेच चालू आहे. आता स्थिती फार बिघडलेली आहे, लक्षात घ्या. म्हणजे मुलांना बोलत असताना सुद्धा नाव ठेवायचं प्रकाश, आणि बोलताना म्हणायचं रे पक्या इकडे ये, जा म्हणले 2 अंडी घेऊन येतात दुकानातून. पोरग म्हणते पप्पा मी अंडी आणायला जातो, पण मला 50 पैसे चॉकलेटला पाहिजे. अरे जातो का नाही, का ओढू कान पाडेल म्हणायला पाहिजे. लक्षात ठेवा, शाळेला जात नसला तर मारायचं, मिशीवर ताजा, अरे जातो का देव कान पाडेल म्हणायचं. अरे काय म्हणजे मारल्याशिवाय पोरं शाळेला जात नाहीत. या भारतामध्ये काय जादू आहे काय माहित नाही. शाळेत चांगलं ज्ञान घ्यायला आपण काय करतो, ज्ञान घेत असताना आपण मुलांना मारून शाळेला घालवतो. आम्ही पण त्यातलं लक्षात घ्या, पोरं मला तरी वडून न्यायला यायची, मी उसानं पळत जायचं बाहेर. लक्षात घ्या, आता मी जास्त फार शिकलो असतो, वकील ना तर जज झाला असतो आता मी. पण शाळेला जायचं म्हटलं तिथे काय याच्यामध्ये काय काय मला काय समजत नाही. ही शिक्षणाचा प्रणाली, ज्या शिक्षण प्रणाली आहे इंग्रजच्या काळामध्ये ती आहे तशीच अजून नाही, कोणी बदललेली नाही. या शिक्षणातून काय भाकरी मिळण्याचं शिक्षण नाही असा माझा बोलण्याचा अर्थ असा नाही, तो विषय वेगळा आहे. पण शिक्षण घेऊ नका असं मी कधीच तुम्हाला म्हणणार नाही. कारण का शिक्षण असं आहे की ते आपल्या माणसाला सुखाकडे नेत नाही, ते उलटी अंधश्रद्धेकडे नेणारे आपल्या भारतामध्ये शिक्षण आहे. त्या शिक्षणाच्या विरोधात कोण बोलत नाही, महागाईच्या विरोधात कोण बोलत नाही, अंधश्रद्धेच्या विरोधात कोण बोलत नाही. पोरं अभ्यास करून कोण लाखभर पोरं अभ्यास करून ते एमपीएससी युपीएससीची परीक्षा त्या परीक्षा सतत पुढे ढकलतात, चकवाचकवी चाललं शासन करत आहे, त्याच्या विरोधात कोणी बोलत नाही, त्याच्या विरोधात कोणी मोर्चा काढत नाही. फक्त आता नुसतं फक्त फुकट काय मिळते काय बघायचं आहे. आणि मग आपण शासनाच्या तुकड्या टाकलेल्या त्या तुकड्यासाठी आपण आशेवर बसतो. लक्षात घ्या. तर ह्या ठिकाणी आपण कुटुंबाची सेवा करायला पाहिजे. आणि वृद्धाप काळात जर आपण आई वडिलांची नाही सेवा केली तर मग आपली मुलं सुद्धा आपल्याला वृद्धाश्रमाची वाट लावल्याशिवाय राहणार, हे प्रत्येकानं लक्षात ठेवलं पाहिजे. आपण आई वडिलांची सेवा करत असताना मुलं ते पाहत असतात, आणि मग पाहत असताना तीच मुलं आपली सुद्धा वृद्धाप काळामध्ये सेवा करणार आहेत. म्हणजे कर्म तसं फळ, आपण जे फळ केलेलं आहे, आपण कर्म केलेलं आहे, त्याचं आपल्याला ते फळ मिळणार आहे. पुढे तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात, दानच धम्मचर्याच यात कानंच संग हो, अन्नवज्जान्य कम्माने यत्तन्न मंगलम उत्तमम. तथागत भगवान गौतम याच्यामध्ये म्हणतात, दान देणे, धर्माचरण करणे, अपदेशांचा आदर करणे, सत्कार करणे, पाप कर्मापासून अलिप्त राहणे, योग्य कारणा दान देणे, दानामुळे धर्म वाढतो, समाज विकासाची कामे होतात. दानामध्ये वस्त्रदान आहे, अन्नदान आहे, श्रमदान आहे, रक्तदान आहे, द्रव्यदान आहे, अवयवदान आहे, इत्यादी दानाचे प्रकार आहेत. शक्य असेल ते दान करावे. ज्यांना आपण दान करतो ते आपल्याला धन्यवाद देतात, आपल्या प्रती मंगल कामना करतात, आपल्या परिवाराशी आपुलकीने वागतात. दान केल्यामुळे लोकांची भावना दृढ आपल्यावरती होते, आणि समाजामध्ये आपल्याला वनसमोर म्हणलं जातं, मनुष्य पाप कर्मापासून अलिप्त राहतो, हे उत्तम मंगल आहे. बघा, तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात दानामुळे. आता बघा, एखाद्या आपण जयंतीला वर्गणी दिली किंवा जयंतीला जेवणाचा कार्यक्रम केला तर आपलं पोस्टर तयार करून त्या समाजाच्या कोपऱ्यावरती लावतात आणि सर्वजण त्याला शुभेच्छा देतात. कारण दान देणारी व्यक्ती ही समाजामध्ये सर्वश्रेष्ठ ठरते, दानशूर ठरते, आणि मग त्याला वनसमोर म्हणतात. आपण दान द्यायचं म्हणलं तर आपल्याला अंगावरती काटा येतो, म्हणून तरी आपला धम्म 70 वर्षामध्ये पुढे गेला नाही. दान द्यायचं म्हणलं तर कोणी देत नाही. आता दान देण्याचा प्रकार असा आहे की एखाद्या समुद्रातलं पाणी काढलंय किंवा एखाद्या विहिरीतलं 4 घागरी पाणी काढलंय किंवा नदीतलं जर आपण पाणी उपसलं तर त्या पाण्याची पातळी काही कमी होत नाही. तशाच पद्धतीने आपल्या घरामध्ये जो काय पैसा आहे, आपल्या घरामध्ये जे काही संपत्ती आहे, त्यातील थोडंसं आपण जर दान दिलं तर ती संपत्ती कधी कमी होणार नाही, ती संपत्ती
त्याच्यामध्ये वाढच होणार आहे. जसं झऱ्यातील पाणी आपण उपसून बाहेर टाकतो, एखादा बघा डोंगरामध्ये याच्यामध्ये झरा असतो आणि तो झऱ्याचं पाणी जसं उपसेल तस तसं त्या झऱ्यामध्ये परत तिथं जिव्हाळा असतो पाण्याचा, आणि नाही उपसलं ते तेवढंच राहतं. जसं उपसेल तसं त्या झऱ्यामध्ये परत पाणी येतं. तशाच पद्धतीने आपल्या घरातील पैसा असेल, अडका असेल, जसं आपण दान देऊ, धम्माला दान देऊ किंवा गोरगरिबांना दान देऊ, त्यावेळेला त्या धम्मा तुमच्या घरामध्ये जी संपत्ती आहे ती कधीच कमी होणार नाही, त्याच्यामध्ये ते अंतिमच भर पडणार आहे. त्याच्यानंतर तथागत भगवान गौतम पुढे आपल्या महामंगल सूत्रामध्ये म्हणतात, आरती विरती पापा म्हणजे पानाच संयमो हप्प माधोच धम्मेसु यतन मंगल गौतम. या सुतामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध काय म्हणतात, काया वाचा मनाने कोणती पाप कर्म न करणे, शुभ कर्म करणे, मद्यपान न करणे, धम्म कार्य तत्पर राहणे, धम्म कार्य केल्याने मन प्रसन्न होते, जन माणसात आदराचे स्थान मिळते, आपला आदर सत्कार होतो, जीवन सद्गुणी होते, हे उत्तम मंगल आहे. बघा, आता पाप कर्म करायचं नाही, मद्यपान करायचं नाही. आता मद्यपान करणे, एक उदाहरण देतो तुम्हाला मद्यपानाचं. एका गावामध्ये दारूबंदी होती, जेव्हा पंचायत समितीची दारूबंदी असते, आणि त्या दारूबंदीमध्ये दारूबंदीमध्ये काय असतं की ते जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे लोक येतात आणि ते दारूचा प्रयोग करून दाखवतात. एक 2 ग्लास असतात, काचेचे 2 ग्लास, आणि पाणी ओतलेलं असतं आणि एका काचेच्या ग्लासामध्ये दारू ओतलेली असते. आणि मग ते दारूबंदीचे अधिकारी आलेले असतात, ते गावकरी समोर जमलेले असतात आणि गावकऱ्यांना एक प्रयोग करून टाकतात. एक काचेचा ग्लास घेतात हातामध्ये आणि गावकऱ्यांना होतात, हे बघा गावकऱ्यांनो, ह्याच्यामध्ये म्हणले काय आहे, ह्याच्यामध्ये पाणी आहे, पाणी, आणि ह्याच्यामध्ये दारू आहे. आणि मग दारू ज्या आहे ते दारूमध्ये ज्या वेळेला ते जंत टाकतात आणि सांगतात त्यांना, बघा आता मी दारूमध्ये जंत टाकतो, काय होते बघा. ज्यावेळेला ते दारूमध्ये जंत टाकतात तेव्हा ते उळू करून ते जंत मरून खाली तळाला बसतात. आणि मग दुसरे जंत घेतात आणि मग त्यांना म्हणतात, हे बघा गावकऱ्यांनो, आता हे जंत मी ह्या पाण्यामध्ये टाकतो आणि हे काय होतं पुढे बघा. ज्यावेळेला ते पाण्यामध्ये जंत टाकतात त्यावेळेला ते उळू करून ते जिवंत राहून ते बाहेर असतं. म्हणजे काय ते प्रकार काय झालेला, पाण्यामधले जंत जिवंत राहिले आणि दारू मधले जंत मरून गेले म्हणले. इथं काय प्रकार घडलेला कोणी सांगू शकेल का? एक जण उठला त्या गावकऱ्यामधना, बरेच 500 लोक होते, एक जण उठला, म्हणला साहेब, म्हणला मी सांगतो इथं काय झालेलं ते. बरं ठीक आहे म्हणलं, आनंदाची गोष्ट म्हणजे सांग. हे बघा, तुम्ही दारूमध्ये ज्यावेळेला जंत टाकले त्यावेळेला ते मेले म्हणला, आणि पाण्यामध्ये त्यावेळेला जगले. आता दारूमुळे जंत मेले म्हणून आम्ही दारू पितो, लक्षात घ्या. म्हणजे त्याला काय वाटलं की दारूमध्ये जंत मेलेले आहेत, ते जंत मरतात म्हणून आम्ही दारू पितो, असं त्याला सांगायचं होतं. तर त्या चुकीच्या पद्धतीने त्यानं उत्तर दिलेलं आहे, त्यांनी ते प्रयोग करून दाखवलेला आहे. तर दारू पिणं म्हणजे संसाराची वाट लावणं आपल्याकडे आहे. बऱ्याच वक्त्यांनी आपल्याला जे सांगितलेलं आहे, दारूमुळे किडनी खराब होते, दारूमुळे यकृत खराब होतं, दारूमुळे आपलं हृदय खराब होतं, आपले लिव्हर खराब होते, दारूमुळे संसाराची वाट लागते. आपण बायका पोरा मुलाबाळांचा सांभाळ करू शकत नाही, आई वडिलांना सांभाळ करू शकत नाही, आणि समाजामध्ये त्याला कवडी मोलाची किंमत मिळत नसते. आणि दारूमुळे 3 फायदे असतात, असं मी सांगतो, आणि म्हणून सांगतो तुम्हाला, इथे काय वेळ आहे. तर दारूमध्ये 3 फायदे होतात. ते 3 फायदे म्हणजे 3 फायदे असे आहेत की दारू पिणाऱ्या माणसाच्या घरामध्ये कधीही चोरी होत नाही, दार जरी उघडा असले त्याला कुलूप लावायची काय गरज नाही. दारू पिणारा हा माणूस कधीही म्हातारा होत नाही, कारण तो तरुण वयामध्येच तो चौघाच्या हातावरून जातो. आणि दारू, तिसरा असा आहे फायदा की दारू पिणाऱ्या माणसाला, कारण तो दारू पिऊन आला तर तो गटारीचं माप घेतो, इकडून तिकडं इकडून तिकडं. त्याच्यामुळे कुत्रा असलं तर ते म्हणते आता हे माझ्या अंगावर पडेल म्हणून ते कुत्रे भिवून बाजूला जातं, हे असं लक्षात आहे. आणि दारू पिणाऱ्या माणसाला कधीही कोणीही चांगलं म्हणत नाही, त्याच्यावर कोणी विश्वास ठेवत नाही, त्याला कोणी उष्ण पैसे देत नाही, आणि त्याचा मग समाज, त्याचा जो काय संसार आहे तो पूर्ण उघड्यावरती पडतो, आणि पूर्ण मानवतेची आणि त्याच्या संसाराची पूर्ण अशी हानी होते. तथागत भगवान गौतम पुढे म्हणतात, गारवोच निवातोच संतुटी तीच कत्तयुक्ता कारेन धम्म सवनं येतनं मंगलमोत्तम. या सुतामध्ये तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात, अंगी लीनता असणे, सज्जनाचे दर्शन घेणे आणि योग्य वेळी धम्म श्रवण करणे हे उत्तम मंगल आहे. आता योग्य वेळी धम्मचर्या करणे म्हणजे काय?
आता आपण हा धर्माचा प्रसार करत आहोत. ज्या ठिकाणी जो माणूस आहे, ज्या ठिकाणी जे मॉब आहे, ज्या ठिकाणी जी परिस्थिती सांगण्यासारखी आहे, अशा ठिकाणी आपण सांगायला पाहिजे. आणि मग कुठे नाही कुठेतरी धर्माचा विषय काढला तर मग त्याला जरा थोडस वळण लागते. म्हणजे योग्य ठिकाणी आणि योग्य वेळी ते धम्म आचरण करणं हे मंगल आहे असं तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात. पुढे तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात, खंतीच सोवच सत्ता समनानंच दर्शनं कालेन धम्म साकच्छा यतं मंगल मोतम. क्षमाशील असणे, अंगी लिनता असणे, योग्य वेळी धम्म चर्चा करणे, वेळी प्रसंगी संयम ठेवून समाजशील राहणे, क्रोधावर नियम ठेवणे, दुसऱ्याने चूक केली आपणही तशी चूक करू नका, दोघे मग सारखेच ठरतात हे लक्षात ठेवणं आणि सावध राहून योग्य निर्णय घेणे हे उत्तम मंगल आहे. आता या ठिकाणी क्रोध किती वाईट आहे बघा. एक उदाहरण देतो तुम्हाला. एका जंगलातून एक हत्तीचा कळप येत होता. एका जंगलातून हत्तींचा कळप येत होता आणि पुढे थोड्याच अंतरावर एक चिमणी, एक झाड होतं आणि त्या झाडावरती एक चिमणीचं घरटं होतं आणि त्या घरट्यामध्ये चिमणीला कालच पिल्ली झालेली होती. ती छोटी छोटी अगदी लहान लहान होती. चिमणीनं कळप त्याला पाहिला आणि मग तिला भीती वाटली, बाबा हा कळप येईल आणि हा झाडाला उघडून टाकेल, तेव्हा माझी पिल्ली मरून जातील, म्हणून ती थोडीशी पुढे आली. तोपर्यंत हत्तीचा मोरक्या असतो, त्या हातीदादाला विनंती केली, हातीदादा मी काही विनंती करते तुम्हाला की हा जो तुमचा कळप आहे तो थोडासा बाजूला. हाती म्हणला का बरं? तर म्हणले थोड्याच अंतरावर म्हणले एक झाड आहे, त्या झाडावर माझी कालच पिल्ली झालेली आहे आणि मग त्यांना धक्का लागला तर ते खाली पडतील, थोडासा बाजूला न्या. तो म्हणला चल मला दाखवशील मला तुझी कुठे पिल्ली आहे ते. चिमणीने त्या हातीदादाला पिल्ली दाखवली, त्या झाडाखाली घेऊन गेले. झाडाखाली नेल्यानंतर ते बघा याच्यामध्ये घरट्यावरती पिल्ली आहे, तेव्हा विनंती करते की बाजूने तुम्ही कळप न्या. तो हाती त्याला मायाळू होता, तो चांगला होता आणि त्या हातीने काय केला, तो बाजूने कळप वळवला. ठीक आहे. परत थोड्या वेळाने दुसरा कळप आला. परत चिमणीला भीती वाटली, आता हा कळप आला गेला, परत दुसरा आला, आता हा आणि माझ्या झाडाला धक्का लावतील आणि मग त्यांना पण विनंती करूया म्हणून चिमणी पुढे गेली आणि त्या मोरक्या होता त्या हत्तीच्या त्याला सांगितलं की हातीदादा माझी थोड्याच अंतरावर या ठिकाणी पिल्ली आहे झाडावरती, तेव्हा तुमचा कळप थोडा बाजूने न्या. तो मोरक्या म्हणाला कुठे तुझी पिल्ली आहेत? म्हणला चल मला दाखवसल. ती दाखवायला गेली, त्या झाडापाशी गेल्यानंतर इथं माझी पिल्ली आहेत म्हणले, थोडस बाजूने जा. त्या हातीला राग आला की एवढी एवढीशी चिमणी म्हणले मला शिकवते काय, आणि एवढी एवढीशी चिमणीने मला सांगायचं काय म्हणले, मी मोठा हत्ती आहे, माझी सोंड वगैरे लांब आहे, मी किती मोठा आहे आणि एवढी चिमणी आहे. म्हणून त्याला क्रोध चढला, त्याचा अपमान त्याला वाटू लागला आणि मग त्यानं काय केलं, सोंडीमध्ये ते झाड पडलं आणि ते खाली रस्त्यावरती पाडून टाकलं. ती पिल्ली सगळी विखुरली, ती कचा पायामध्ये चढवली आणि तो कळप त्याच्यावरून घेऊन गेला. चिमणीला दुःख झालं, चिमणी रडू लागली आणि मग रडता 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 सर्व प्राण्यांकडे, सर्व पक्षाकडे गेली आणि म्हणली मग असं झालेलं आहे म्हणून पहिल्यांदा ती कावळेदादाकडे गेली. कावळेदादा मला मदत करायला पाहिजे, असं झालेलं आहे. ते सगळा प्रकार सांगितला, माझी पिल्ली तुडवली आणि त्या हत्तीचं म्हणले तू डोळं काढायचं. कावळेदादा म्हणला काय काळजी करू नको, आणि मग मी जातो आणि त्या हातीचे डोळे काढतो. त्या हातीचे डोळे काढले, हत्ती आंधळा झाला, तो त्याला त्रास होऊ लागला. त्याच्यानंतर ती मधमाशाकडे गेली चिमणी आणि मधमाशीला विनंती केली, झाला प्रकार सांगितला आणि म्हणले कावळेदादांनी काल डोळे काढलेले आहेत, तेव्हा तू जाऊन तिथं मावाचं पोळं तयार केल्यानंतर तो हाती बेचैन झाला. पोळ झाल्यानंतर त्याला हे लागले, असं रखरखा लागलं, तो वेदनादायक झाला, त्याला काही सुचेना. पाण्यामध्ये डुबकी मारा असं त्याला पाणी तरी आंधळा आहे म्हणलं दिसणार तर कसं काय, म्हणून तो हळूहळू कुठेतरी पाणी शोधायला गेला आणि त्याला काय पाणी काय सापडलं नाही. तोपर्यंत चिमणी एका बेडूक दादाकडे गेलेली आहे आणि बेडूक दादाला विनंती करते, बेडूक दादा झालेला प्रकार सांगते, मला तुम्ही मदत करायला पाहिजे. आणि मग काय करू म्हणते बेडूक दादा, तर म्हणले एक हत्ती आहे त्यानं माझा असं पिल्ल्याना मारलेला आहे, सगळा प्रकार सांगते आणि तू एक काम करायचं, कावळेदादांनी डोळे काढलेले आहेत आणि मधमाशांनी पोळं घातलेलं आहे, त्याला आता पाण्याची आवश्यकता आहे. तू कुठेतरी लांब त्याच्या फोड्यामध्ये ओढत पाणी आहे अशा आशेने तुझ्या पाठीमागे येईल, मोठ्या कड्यावरती ने आणि तो खाली दरीमध्ये उडी टाक आणि खाली जाऊन ओरड, तुझ्या आवाजाच्या दिशेने तो खाली पडेल आणि मरून जाईल. बेडूकदादाने त्याच पद्धतीने केलेला, हातीच्या पुढ्यामध्ये ओरडला. हातीला वाटला आता जवळ कुठेतरी पाणी आहे, त्या पाण्यामध्ये डुबकी मारावी आणि आपल्या अंगाची जी आग झालेली आहे ती आपण नाहीशी करून टाकावी आणि आपण काय करावं,
शांत व्हावं म्हणून तो त्या बेडूकदाराच्या पाठीमागे गेला आणि एका कडेच्या खाली आवाज होता त्याला काय दिसलं नाही, तो जाऊन पडला आणि तो मरून गेला. मरून गेल्यानंतर तो चिमणीला वगैरे म्हणाले की बाबा हे असं असं झालेलं आहे. आणि तो हत्ती जीव सोडताना सुद्धा म्हणाला की इथून पुढे बाबा सगळ्यांना त्यांना विनंती केली, सगळे प्राणी पशु पक्षी आले होते ते बघण्यासाठी, आणि मग त्यांना विनंती केली की तुम्ही कुणावर अन्याय अत्याचार करू नका, क्रोध मनातून काढून टाका, मनातून द्वेष काढून टाका, मनातून भावना काढून टाका, मग कुणाच्या बदली मनामध्ये दोष करू नका. अशा पद्धतीनं त्या चिमणी हत्तीनं सर्वांना चांगल्या पद्धतीनं विकारमुक्त जीवन जगा, आनंदी जीवन जगा असं म्हणून सांगितलं. आणि तो नंतर तथागत भगवान गौतम बुद्ध पुढे आपल्या स्वतःमध्ये म्हणतात, पुटस् लोक धम्मेहि चित्तं यसन कंपती अशोक विरज खेमम यतन मंगलम उत्तमम. माने विचलित होत नाही तो धर्म असा आहे. लाभ आणि हानी, यश आणि अपयश, निंदा आणि स्तुती, सुख आणि दुःख हे 8 लोक धर्म आहेत. या लोक स्वभावाशी संबंधाला असतात. त्याचे चित्त चंचल होत नाही, शोकरहित, निर्मल व सुख रूप राहते. हे उत्तम मंगल आहे. कुठल्याही प्रकारचे विचलित मन बघा, पारावरती लोक बसले की नको त्याची निंदा करत असतात. निंदा करत असताना म्हणायचं अरे ही बाई त्याच्या गाडीवर गेली, ती बाई त्याच्या गाडीवर गेली, ती बाई तिकडे बघितली. म्हणजे लोकांची निंदा करायची, आपल्या घरातलं काही सांगायचं नाही. म्हणजे एखाद्याची निंदा करणं किंवा एखाद्याच्या बाईची चेष्टा करणं किंवा एखाद्या माणसाला दारू पिणार असेल किंवा चोर असेल, म्हणजे इतरांची जे आपण पाहतो त्यांची आपण कधीही निंदा करायची नाही. एखाद्याची बायको सुंदर नटलेली आहे, आपली सुद्धा बायको नटवता येते, आपल्या पत्नीला सुद्धा दागिने घालता येतात, चांगली साडी नेसवायला येते, लाली पावडर केस रचना करता येते, आणि आपण मग दुसऱ्याच्या बाईची बघून निंदा करणं हे चुकीचं आहे. निंदा कुणाची करायची नाही, कुणाबद्दल द्वेष मनामध्ये बाळगायचं नाही. कुठल्याही प्रकारची कुणालाही आपण एखाद्याने घर बांधलं तर आपल्या पोटामध्ये एखाद्या गोळा उठतो, एखाद्याला दागिने बघितलं, एखाद्याचं कष्ट बघितलं, एखाद्याचा फायदा किंवा एखाद्या माणसाला जर धनसंपत्ती बघितली तर काही लोकांना तळमळायची सवय आहे, काही लोकांना त्याच्या द्वेष निर्माण करण्याची सवय आहे. तर दुसऱ्याचं सुख हे आपलं सुख आहे, दुसऱ्याचं दुःख आहे आपलं दुःख आहे. इतरांच्या दुःखामध्ये सुख शोधा आणि सुखामध्ये दुःख शोधा. दुसऱ्याचा आनंद तो माझा आनंद आहे, अशा पद्धतीनं आपण जगायला पाहिजे. कुठल्याही प्रकारचा मनामध्ये दोष घ्यायचा नाही, कुठल्याही प्रकारचं मन चंचल होता कामा नाही, कुठल्याही प्रकारचं मन शोकरहित जीवन जगायचं नाही. हे तथागत भगवान गौतम बुद्धाने उत्तम मंगल असं आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात या सूत्रामध्ये, यथा दिसाने कत्वान सब्बथम पराजिता सब्बत सोती गच्छन्ति तं तेस मंगलम उत्तमम. असा ह्या पद्धतीनं आपण सर्व कार्य चांगल्या पद्धतीनं सन्मार्गावरती राहून सर्वत्र अपराजित राहून लोक कल्याणाला प्राप्त करतात. हे सर्वश्रेष्ठ आणि सर्वसामान्य माणसाची उन्नती होते. हे उत्तम मंगल आहेत. अशा प्रकारे महामंगल सूत्र भगवान गौतम बुद्धाने जगवनात सांगितले आहे. हे मानवाच्या कल्याणाचे आहे. हे ऐकून सर्व देवतागण ज्ञानी लोक समाधानी झाले आणि भगवान बुद्धांना वंदन करून ते निघून गेले. हे महामंगल सूत्र प्रत्येकाने आपल्या जीवनात आचरणात आणले तर माणूस कधीही जीवनामध्ये दुःखी होणार नाही, कधीही माणसाला दुःख होणार नाही आणि कधीही माणसाला पश्चाताप होणार नाही. तर निंदा करत असताना आपण एखाद्या माणसाची एक आळसापणा असतो. आळसापणाचे माझं उदाहरण राहिले, आळसा असते, 3 आळशी असतात आणि 3 आळशीमध्ये काय झालं, खातात आणि मग असं भरकडत जातात. मग ऊन लागत उन्हात झोप येते आणि झोपल्यानंतर ते काय ते पाल्याचं छपर असते, छपर आपल्याकडे म्हणतात, त्या छपरामध्ये झोपले जातात आणि झोपल्यानंतर त्या छपराला आग लागते आणि म्हणजे 3 जागेला 3 जण पडलेले असतात. मग एका कोपऱ्याला आग लागते. मग पहिल्या झोपलाय त्याला वाटतं की आता इथं आग लागली, ती अजून माझ्यापासून लांब आहे, त्याच्या जवळ आहे, त्याला लागली तर तो उठून जाईल. मग तो आली आग त्याच्यापासून दुसऱ्याकडे आली, दुसरा पण तसा म्हणतो अजून माझ्याकडे यायला वेळ आहे, अजून थोडं मी लांब आहे. असं करत करत हे दोघे तिघे खोपीमध्ये उठायचं आळस त्यांना, ते आळस मरून जातात. ते उद्याचं काम आज केलं पाहिजे, आजचं
काम आपण उद्या कधी टाकायचं नाही, उद्या करू, मग दुपार झाली, मग संध्याकाळ झाली, आता झोपी, आता उद्या सकाळी लवकर उठून जाया, मग मध्ये जेवून जाया, आता ऊन झालं तर पाऊस आला. अशा गोष्टी ज्या आहेत ते ज्या त्या वेळेला फार महत्व देऊन आपण चांगल्या पद्धतीनं तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धर्मामध्ये जेवणापासून ते झोपण्यापर्यंत, झोपण्यापासून ते काम कशा करायचं आणि काम धनसंपत्ती कशी मिळवायची, किती मिळवायची आणि किती खायचं, कधी खायचं, ह्या सर्व गोष्टी तथागत भगवान गौतम बुद्धाच्या धर्मामध्ये आपल्याला शिकवल्या जातात. आपण ज्या ज्या वेळेला श्रामणी शिबिरामध्ये 10-10 दिवसामध्ये आम्हाला 40 विषय दिले जातात, त्या 40 विषयाला दररोज सकाळी 2-2 तास आणि संध्याकाळी 2 तास हा 10 दिवसामध्ये आम्हाला पुरेल असं आम्ही साहित्य घेऊन जातो आणि मग थोडी उदाहरणं वगैरे अशी देत आम्ही जातो. आणि मग उदाहरण भरपूर माझ्याकडे आहे, ते मध्ये मध्ये उदाहरणं द्यायचे असतात आणि मग उदाहरण देता 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 आपण तो विषय आपण रंगवून त्यांना पटवून मुद्दा देतो. तर या ठिकाणी माझ्या ह्या विषयाला मी माझ्या परीने न्याय देण्याचा या ठिकाणी मी प्रयत्न केलेला आहे. जर काय आता सगळेच अभ्यास आहे त्याच्यामध्ये, आपण सतत या कार्यक्रमामध्ये आता गेली 2-3 वर्षे आपण बघतो बऱ्याच अशा विद्वानाने, विचारवंतांनी, लेखकांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. माझ्या सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता वक्त्याच्या ज्ञानामध्ये भर पडलेली आहे. मी धन्यवाद देतो या बहुजन नेता बहुजन सुखाश ग्रुप यांना सुद्धा मी धन्यवाद देतो. कारण मला सुद्धा बऱ्याच मी टिप्पणी केलेल्या आहेत, पण मला वेळ माझ्याकडे अपुरा असल्यामुळे त्याचे नोट्स मी काढलेले नाहीत अजून. कारण मला कुठे शिबिराला जर गेलो तर मला ते उपयोगी पडतील. खऱ्या अर्थाने जर बघितलं तर या तुमच्या या ऑनलाईन प्रवचन मालिकेमध्ये मी जेव्हा जॉईन होतो तेव्हा मला आनंद असा होतो की खरंच तर मी गाणी लिहायला शिकलो. त्याच्यामध्ये सुंदर गाणी वगैरे मला असं ते गाणी बघून इतरांची गाणी जे ऐकलं त्यावेळेला आपणही एखादं गाणी लिहावी असं आता माझ्याकडे बरेच मी 5-7 गाणी तरी मी या कार्यक्रमामध्ये जॉईन झाल्यापासून मी गाणी लिहिले आहेत, गायचा प्रयत्न केला. कारण आपल्याला गायला लता मंगेशकरनीच काय मक्ता घेतलेला नाही, सुरेश वाडकरकरांनीच काय त्यांनाच काही खंडून दिलेलं नाही की बाबा त्यांनीच गीतं गायची नाही, आम्ही काहीच म्हणायचं नाही. गीतं म्हणजे आपल्या वडिलांच्या, आजोबाच्या, पंजोबाच्या, आजी आजोबापासून ते कविता आली कळता. बघा आमची आजी, आमची आई, माझी स्वतःची आई सुद्धा म्हणायची पहाटेच्या पाऱ्यामध्ये दळत उग झुंधळ कार, पहाटेच्या पाऱ्यामध्ये दळीत उग झुंधळ कार, विठ्ठल तान बाज बाळ भोकल ग फार. माझं विठ्ठल नाव होतं. मला माझ्या कार्यकर्त्याने ज्यावेळा मी संत कबीराची स्थापना केली गावामध्ये, धर्मचळवळीमध्ये मी सक्रिय झालो, त्यावेळा मला म्हणलं तुमचं विठ्ठल नाव आहे, ते देवाचं नाव नको. अरे माझ्या आई वडिलांनी आठवणीने ठेवलंय म्हटलं, आवडीने ठेवलंय. नाही नाही म्हणले तुमचं नकोच म्हणले. ठीक आहे म्हणले माझं नाव बदलतं, बरं माझ्या वडिलांचं नाव बदलायला हो नका. मग माझं विद्याधर नाव केलं, माझं कांबळे नाव होतं, त्या कांबळे नावाचं सुद्धा मी देशमुख केलं. म्हणजे नामांतर, धर्मांतर आणि स्थलांतर या सर्व गोष्टी आम्ही या बाबासाहेबांच्या विचारांना आपण केलेल्या आहेत. बाबासाहेबांचे विचार हे फार मोलाचे आहेत, जागतिक लेवलचे आहेत, पण बाबासाहेब आपण सवलतीसाठी सर्वांनी घेतलेला आहे. जयंतीपुरती वर्गणी काढायची, धिंगाणा घालायचा, इतर वेळा त्यांच्या बाबासाहेब डोक्यात नसतो. कुवत असून सुद्धा, स्वतः जगण्याचं सामर्थ्य असून सुद्धा काही लोक पुढाऱ्यांच्या पाठीमागे आता सध्या लागलेले आहेत. तरुण पिढी ही फार ती भरकटत चाललेली आहे. तर तुमच्या आमच्या सारख्या माणसाने या ठिकाणी उपस्थित आहेत. माझं ह्या ठिकाणी जे प्रवचन आहे महामंगलसूत्र हे चांगल्या पद्धतीने, शांत पद्धतीने सर्वांनी ऐकून घेतल्याबद्दल मी सर्वांच्या ऋणात राहण्याचं पसंत करेन. कारण मला असं वाटतंय की आज आपण प्रत्येक जिल्ह्यातले एक एक व्यक्ती तरी आहेच या ठिकाणी, आणि या एक एक व्यक्तीने आपल्याला म्हणजे जिल्ह्यात म्हणजे जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे प्रवचन झाल्यासारखं मला आज समाधान मला वाटतंय. मी परत सर्वांनी या ज्ञानोबा गुरुजी सारखे वरिष्ठ केंद्रीय शिक्षक आहेत, याच्यामध्ये जनीकुमार कांबळे हे सुद्धा आपले केंद्रीय शिक्षक आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आले, मी तिकडे शिबिराला गेलो, तिकडला मी पोस्ट तुमची फॉरवर्ड केली होती, तर तिथून ते उपस्थित आहेत जनीकुमार कांबळे. गायक आहेत, त्यांना पण मी विनंती करतो की ह्या शिक्रापूर ग्रुपला, बहुजन नेता बहुजन सुखाय ग्रुपला हजर होऊन याच्यातून आपलं आहे ना ज्ञान घ्यायचं. पण याच्यामध्ये एकच 2 फायदे आहेत आपले. एक ज्ञान देणं आपल्याकडे आहे, ते प्रत्येकाची विचारसरणी वेगळी, प्रत्येकाचा हावभाव वेगळा, प्रत्येकाचा
लोक वेगळा, प्रत्येकाची विचारसरणी वेगळी, मांडणी वेगळी, पुस्तक तेच आहे पण प्रत्येकाची भाषा वेगळी. ह्या प्रत्येकाला आपण ह्या बाजारामध्ये जसा हरेक नमुन्याचा माल असतो आणि जो आपल्याला पाहिजे तोच घेतो, पण संपूर्ण बाजार हिंडतो, तशा पद्धतीने हा संपूर्ण कार्यक्रमामध्ये आपण जेव्हा जॉईन होऊ त्यावेळेला आपला विचार यांना सांगू किंवा त्यांच्याकडून आपण विचार घेऊ. हा ग्रुप बघितलं तर प्रबोधनाचा ग्रुप आहे आणि मुकेश दादांना विनंती करतो की हा ग्रुप बंद पडणं पाहिजे. 4 माणसं असतील, आता संत गाडगेबाबाला किती माणसं असायची, संत तुकारामाला किती माणसं असायची, 2 माणसासाठी त्यांनी कीर्तन रात्रभर सांगितलेलं आहे. मग असं लोक कमी आहेत किंवा कसं सांगा, आता आहेत लोकांच्या मध्ये सुद्धा ज्ञानामध्ये भर पडते. ज्याच्याकडे वेगळं ज्ञान आहे त्याच्याकडे वेगळं ज्ञान आहे, त्याचं वेगळं ज्ञान, ह्याचं वेगळं ज्ञान, आपल्याला चांगल्या पद्धतीनं ज्ञान मिळतं, ज्ञान द्यायला येतं. तर या ठिकाणी वेळ झालेला आहे. काय चुकलं असेल तर मला सर्वांनी मोठ्या मनानं माफ करावं आणि माझी चूक पदरात घालावी. जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने आवडला असेल तर तुम्ही मनामध्ये ठेवा आणि इथून पुढे असंच मला एखादा विषय दिला तर मी थोडंसं गडबडीत आहे. माझ्या गावामध्ये विहारामध्ये बुद्धमूर्ती स्थापनेचा कार्यक्रम जवळ आलेला आहे, तरी सुद्धा मला मुकेश रावांचा फोन आला आणि मी थोडीशी तयारी केली आणि चुकला असेल तर मला माफ करा. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. खरंच आजची उपस्थिती वाखण्यासारखी होती सर. आज खूप छान अशी उपस्थिती होती. भव्य विचार सुगंधाप्रमाणे असतो सर, तो सर्वत्र पसरत असतो. असे विचार अनुकूल स्थळी मांडणं, नंतर ते आनंदी आनंद, म्हणजे असं एक अनुकूल स्थान म्हणजे संविधान जागृती देशाची प्रगती आणि म्हणजे बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप प्रबोधन पूर्व युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सरांचे मार्गदर्शन आपण पुन्हा एकदा ऐकणार आहोत. अतिशय सुंदर असं मार्गदर्शन सरांनी केलेलं आहे. बुद्धांनी सांगितलं आहे की सुखी जीवनाचं रहस्य जगत असताना आपण परिपूर्ण अवस्थेचा अभ्यास करणं आणि 7 अंगाने जीवन जगत असताना उत्तम मंगल काय आहे, ते कोणते आहे, हे सरांनी सुसंस्कृत आणि संस्काराने सजलेल्या आपल्या विचारातून, आपल्या विनम्र वाणीतून, समाशील भावनेतून, आपल्या अंगी असलेल्या नीलता आणि कला संपन्न वृत्तीतून धार्मिक चर्चेच्या माध्यमातून आम्हाला संतुष्ट केलं. या धम्मश्रवण करणाऱ्या प्रत्येक श्रोत्यांनी संतुष्ट केलं आणि सरांच्या या वाणीला, विचाराला साधुवाद आणि खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते. खूप खूप छान असं मार्गदर्शन झालेलं आहे सर. आणि श्रोत्यांना विनंती करते की सरांच्या या भव्य विचाराचे मार्गदर्शनाबद्दल कौतुक रूपी दाद व मनोगत रूपी शब्द भावना व्यक्त करण्याची विनंती करते. अगदी थोडक्यात आपले व्याख्यानाबद्दलचे विचार मांडण्याची विनंती करते, हँडराईज करून की आपले विचार मांडावं. यामध्ये आदरणीय नामदेव खानवे सर यांना विनंती करते की आपण आपले मनोगत थोडक्यात सांगावं. आदर्शांना वंदन, सर्वांना जय भारत, जय संविधान. देशमुख सरांनी आज महामंगल सुक्त याबद्दल मराठीत विश्लेषण केलं आणि इतके सोपे सोपे उदाहरणं दिले की दुसऱ्याच्या दुःखाला आपण सुख मानलं पाहिजे. त्यात हत्ती आणि चिमणीचं जे उदाहरण आहे हे खूप महत्वाचं उदाहरण आणि जे खूप साध्या आणि सरळ भाषेमध्ये की जे खूप सामान्य माणसाला समजेल अशा पद्धतीनं त्यांनी जे आम्हाला समजून सांगितलेलं आहे त्याबद्दल मी सरांचे खरोखर त्रिवार धन्यवाद व्यक्त करतो आणि पुन्हा खरंच आपण एखादा विषय असाच द्याल अशी मी आपणास समूहाच्या वतीने, समितीच्या वतीने विनंती करतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. धन्यवाद सर. यानंतर मी आदरणीय अशोक सरांना विनंती करते की आपले विचार मांडायचे, आपले मनोगत. आदर्शांना वंदन, सर्व ग्रुपवर मान्यवरांना जय भीम. अतिशय सुंदर, सोप्या आणि साध्या सुटसुटीत भाषेमध्ये असं कुणी सांगू नाही शकत. लोक पटापट सांगतात, पण गुरुजींनी खूप छान महामंगल सूत्र गुरुजींनी खूप छान पद्धतीने
पालेभाषेतनं मराठीमध्ये सांगणं सोपं नाही, फार अवघड आहे. तरी गुरुजींनी खूप छान, एकदम फर्स्ट क्लास चांगल्या भाषेमध्ये समजवलं आम्हाला. त्यांचं अभिनंदन. परत खूप खूप कधीतरी धन्यवाद सर. आम्हाला खूप खूप धन्यवाद सर. खूप असं सुंदर असं मनोगत व्यक्त केलं. यानंतर मी आदरणीय सरलाताई उपरवट यांना विनंती करते की आपण आपल्या मनोगताला सुरुवात करा. धन्यवाद ताई. आदर्शांना वंदन, उपस्थितांना जय भारत जय संविधान. सर खरं अप्रतिम, मी थोडे उशिरा जॉईन झाले, परंतु जेवढं काही ऐकलं ना तेवढं खूप सुंदर आपण आज मार्गदर्शन केलेलं आहे की खरं जीवनात आपल्याला सुखी व्हायचं असेल तर कसे आपले जीवन उत्तम प्रकारे, कसे जे 38 मंगल सांगितलेले आहेत ते 38 उत्तम तुम्ही खूप छान प्रकारे समजून सांगितले. खूप खूप धन्यवाद सर. धन्यवाद ताई. यानंतर मी आदरणीय सुमन शिंदे ताईंना विनंती करते की आपण आपलं मनोगत व्यक्त करा. हॅलो, जय भीम. सर्व आदर्शांना वंदन, महामानवांना जय भीम, महामानवांना वंदन, सर्वांना जय भीम. सरांनी महामंगल सूत्राचा जे विश्लेषण केलेलं आहे ते खूपच सुंदर पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे असे काही म्हणजे मुद्दे सुद्धा सांगितलेले आहेत की सज्जनाचे दर्शन घेणे हे सुद्धा मंगलसूत्रामध्ये सांगितलेलं आहे. खूप छान प्रवचन केलं आणि अशीच अजून पण संधी त्यांनी उपलब्ध करून द्यावी आम्हाला. एवढं बोलते आणि थांबते. जय भीम, जय संविधान, जय भारत. धन्यवाद ताई. सुंदर असं मनोगत व्यक्त केलं. यानंतर मी आदरणीय इंद्रायणी जगताप यांना विनंती करते की आपले मनोगत व्यक्त करावं. सर्वांना जय भीम. आज जे सरांनी व्याख्यान सांगितले ते खूप छान होते. सरांचे खूप खूप अभिनंदन आणि सरांचे खूप खूप कौतुकही करतो. धन्यवाद सर. यानंतर मी आदरणीय प्रकाश सोनवणे सरांना विनंती करते की आपलं मनोगत व्यक्त करावं. तर त्यातलं जे 11वा आहे लोक स्वभावाचे, जे लाभ झाला, यश झाला आणि अपयश आणि स्थिती म्हणजे कितीही लाभ झाला, कितीही यश मिळालं, किती स्थिती केली किंवा कितीही शिकत असलं तरी आपल्या अंगात माग येऊन आणि कितीही हानी झाली, किती अपयश आलं, कितीही निंदा झाली आणि कितीही दुःखात असलो तरी आपण त्याच्यातून सावरलं पाहिजे. म्हणजे क्षमता, ही क्षमता त्यांनी सांगितलेली आहे. जसं तथागत म्हणतात, विचारतात, हट्ट काढवतला की हट्ट काढवं तुम्ही 500 लोकांचा संघ कसा काय सांभाळू शकता, तुमचा भेद कसा होत नाही, तुमचा भेद कसा होत नाही, तुम्ही एकत्र एक संघ कसे राहतात, त्या हट्टात म्हणतो तथागत. तुम्ही तर आम्हाला ती शिकवण दिली, तुम्ही सांगितलेले 4 मंत्र आणि नेहमी आचरणात आणतो. तर हातात कोणते ते 4? मग तेव्हा हातात सांगतात की दान, मधुर वचन, परोपकार आणि समानतेचा व्यवहार. हा स्वभाव प्रत्येकाच्या अंगी आल्यानंतर आयुष्य माणसाचं सुंदर होईल आणि हेच समाजात वावरण्याचं सूत्र आहे. हेच संस्था, संघटना आणि इव्हन आपल्या कुटुंबात सुद्धा लागू होतं. आपल्या स्वभावात दान, मधुर वचन, परोपकार आणि समानतेचा व्यवहार असेल तर आपल्या सर्वांचंच आयुष्य सुंदर होईल. धन्यवाद सर. सुंदर असे आपले विचार आपण मांडलेत. यानंतर मी आदरणीय ज्ञानोबा कांबळे गुरुजी यांना विनंती करते की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदर्शांना वंदन, आयोजकांना धन्यवाद, श्रोतेगणांना मंगलकामना, सस्ने जय भीम. या ठिकाणी आजचे वक्ते जे आहेत विद्याधर देशमुख, त्यांनी आपल्या वाणीने त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी महामंगल सूत्र दिलेलं आहे. त्याच्यावर मी प्रतिक्रिया काही व्यक्त करणार नाही, पण आपण श्रोतेगणांनी एक लक्षात ठेवावं, भगवान बुद्धाच्या ज्या वाणी आहेत त्या वाणी केवळ ऐकण्यापुरत्या नाहीत, त्या आचरणापुरत्या आहेत आणि आचरणात आणलं तरच त्याचा आपल्याला लाभ होणार आहे. महामंगल सूत्र ही आचरणात्मक आणि गुणात्मक आचारसंहिता आहे. मानवी जीवन जगताना दैनंदिन जीवनामध्ये ज्या आवश्यक व्यवहारिक गोष्टी आहेत त्या व्यवहारिक गोष्टींचा याच्यामध्ये उल्लेख केलेला आपल्याला आढळतो आहे. आपण वाचक आहात,
आपण या ठिकाणी विद्याधर देशमुखांनी वेगवेगळ्या माध्यमातून उदाहरणं देऊन आपल्याला हे समोर केलेलं आहे आणि याचाच आपण फायदा या ठिकाणी एवढाच घेतला पाहिजे की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला हे प्रकार आपल्याला आपल्या जीवनामध्ये कसे उतरवता येतील याचा कसोशीने प्रयत्न करणं गरजेचं आहे. सम्यक व्यायाम म्हणतात, वीर्य पारमिता म्हणतात. या माध्यमातून आपण जास्तीत जास्त आपल्या शरीरामध्ये उतरवण्याचा जो प्रयत्न केला तर विद्याधर देशमुखांच्या या प्रवचनाला खऱ्या अर्थाने न्याय मिळाला असं माझ्यासारख्याला वाटतं. आणि म्हणून बुद्धाच्या तत्वज्ञानामध्ये असलेली जी आचरणं आहेत, मग कर्णिवेत सुत्त असेल, महामंगल सुत्त असेल, पराभव सुत्त असेल, ह्या सगळ्या काही वाणीमधून व्यवहारी धम्म भगवान बुद्धाने मानवाला दिलेला आहे. आणि त्यावेळची 38 मंगल आजही 38 मंगल आहेत आणि याशिवाय दुसरा कोणीही त्याला आव्हान देऊ शकत नाही, इतकी महत्वाची ही मंगल आहेत. आणि म्हणून महामंगल सुत्ताचं आपण या ठिकाणी प्रत्येकाने आपल्या कृतीमध्ये काया वाच्या मनाने उतरवण्याचा प्रयत्न केला तर आपलं कल्याण आहे, मंगल आहे. पुन्हा एकदा देशमुख सरांना या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण या ठिकाणी आपल्या पद्धतीने या ठिकाणी हे प्रकार केलेला आहे. आपलं प्रवचन या ठिकाणी दिलेलं आहे, चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी दिलं, वेळ काढून या ठिकाणी आलात त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद देतो आणि या ठिकाणी श्रोतेगणांना मंगल कामना व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय भीम, जय भीम गुरुवारी, जय भीम. जय भीम, जय भीम. धन्यवाद सर, धन्यवाद सर. खऱ्या अर्थानं आभार, धन्यवाद हे शब्द आपल्याकडे आहेत म्हणून आपण त्याचा उच्चारण करतो, पण त्या पलीकडेही शब्द आपल्याकडे असता तर मी म्हणेल सरांच्या प्रती केला असता मी. हा माझा एक प्रामाणिक भाव आहे सर आपल्या प्रती. त्यासाठी आपले आभार मानण्यासाठी अमूल्य आणि प्राप्त करण्यासाठी मौल्यवान आहे. प्रत्येक जण आपल्या प्रतिक्रियेची वाट पाहत असतो. आपण इतकं मौल्यवान शब्द बोलून जाता की ते हृदयात साठवत जातात आणि आपल्या प्रती एक आदराचं भाव निर्माण होतं आणि एक ऐकत राहावंसं असं वाटतं सर आपल्या प्रती थोडंसं, की आपल्या प्रती म्हणजे आपण एक जबाबदारीचा सागर आहात, जाणीवेचा जागर आहात, अधिकाराचं अधिष्ठान आहात आणि सदाचाराचं प्रतिष्ठान आहात असलेले गुरु सदैव आपल्यात मला जाणवत असतो. खूप खूप धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. तुमची प्रतिक्रिया ऐकली तर कुठेतरी समाधान वाटल्यासारखं आता आम्हालाही वाटायला लागलंय. खूप खूप धन्यवाद सर. यानंतर मी भूपती मोरे सरांना विनंती करते की आपण आपल्या मनोगताला सुरुवात करावी. प्रथमतः सर्व आपल्या समाज सुधारक आदर्शांना पंचांग प्रणाम. त्याचप्रमाणे अजून परत इथे जे सर्व उपस्थित आहेत आपले श्रोतेगण, उपासक उपासिका, त्यांनाही माझा सस्ने जय भीम. विशेष करून माझ्या ओळखीचे इथे खास म्हणून आता प्रकाश सोनवणे साहेब आहेत, त्यांना मी माझा प्रथम जय भीम. आज या ठिकाणी जे देशमुख सर आहेत, देशमुख आडनावावरून मला थोडं वेगळं वाटलं होतं, पण त्यांनी ते एक्सप्लेन केल्यामुळे ते मला कळून आलं. तर देशमुख सरांनी महामंगलसूत्र हे 1 ते 12 मध्ये ज्या गाथा आहेत त्या गाथांचे एकदम बरोबर त्यांनी वर्णन करून सांगितले आणि शिवाय उदाहरण देऊन सांगितलेले आहेत. पण त्यातून एक त्यांनी महत्वाची गोष्ट सांगितलेली आहे, कारण त्या सुत्तामध्ये बहुदेवा मनुष्याचं मंगलाने असं म्हटलेलं आहे. देवा म्हटलं तर बहुतेक लोकांची कल्पना काय होते की देव हा कुठला तरी काल्पनिक ईश्वर म्हणतात, पण त्यांनी त्याची व्याख्या करून सांगितलेली आहे त्या देशमुख सरांनी. देव म्हणजे तो कुठला काल्पनिक देव नाही, चमत्कार नाही, काही नाही. देव म्हणजे एक सज्जन व्यक्ती, ज्ञानी व्यक्ती, त्याचा अर्थ असा सत्पुरुष असा त्याचा अर्थ आपण घ्यायचा असतो. हे त्यांनी विशेष करून इथे सांगितलं, म्हणून हे सगळ्यांनी ध्यान ठेवायचं. देव म्हटलं तर तिथेच आपण जायचं नसतं, तर त्याचा अर्थ त्यांनी उलगडून सांगितला, त्यामुळे ते मला पण आवडलं असं वाटतं. कारण त्याचप्रमाणे या सरांनी चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे त्यांनी गाथेचे अर्थ, पाली भाषेतले अर्थ, त्यांनी पाली भाषा आपली नसताना सुद्धा त्यांनी व्यवस्थितपणे मार्गदर्शन केलं. त्याबद्दल मी त्यांचे शतश आभार मानतो आणि श्रोत्यांना सुद्धा शांततेने ऐकलं त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि इथेच मी थांबतो. जय संविधान, जय भारत. धन्यवाद सर. खूप सुंदर असं मनोगत आपण व्यक्त केलं सर. खूप खूप धन्यवाद सर. असंच नियमित जॉईन होत जा आणि आपलं मनोगत व्यक्त करत जा. यानंतर कुणाचा हँडराईट दिसत नाही, तर आपण आभाराच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. तत्पूर्वी उद्याच्या कार्यक्रमाची रूपरेषा आहे. उद्याचे वक्ते,
उद्याचा विषय आपल्याला लिंकद्वारे कळवण्यात येईल. मी आदरणीय कांबळे सरांना विनंती करते की आपलं मगाशी बोलत होते ते आता त्यांनी बोलावं. विनंती आहे सर कांबळे सरांना की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय कांबळे सर. हॅलो, जय भीम. संयोजक, आजच्या कार्यक्रमाचे संयोजक आणि की आपले प्रसिद्ध सर्वांच्या परिचयाचे आपले प्रवचनकार आदरणीय विद्याधर देशमुख सर, आणखी या कार्यक्रम ऐकण्यासाठी आमचे धम्ममित्र आणि गुरु आदरणीय ज्ञानोबा कांबळे सर, हे सुद्धा या ग्रुपवरती आहेत. तर या सर्वांना, जेवढे प्रेक्षक आहेत या सर्वांना मी वाक्यामध्ये मी माझं मनोगत व्यक्त करतो. या ठिकाणी महामंगल सूत्राच्या संदर्भात आदरणीय देशमुख सरांनी जे प्रवचन दिलं, जे मार्गदर्शन केलं ते अगदी तंतोतंत योग्य आहे. आणि मानवाच्या कल्याणासाठी भगवान गौतम बुद्धाने 2500 वर्षापूर्वी मानवाचं हे कल्याण कशात आहे आणि चांगल्यात चांगलं उत्तम काय आहे यावर जे काही भाष्य 2500 वर्षापूर्वी भगवान बुद्धाने केलं ते आज आपल्याला या महामंगल सूत्राच्या माध्यमातून आणि प्रवचनकार देशमुख सरांच्या या वाणीतून आपल्याला ऐकायला मिळालं. छान त्यांनी प्रवचन दिलं, त्याबद्दल मी खरंच त्यांना मी धन्यवाद देतो. त्यांचं अगदी अंतस्करणपूर्वक मी अभिनंदन करतो. आणखी या ठिकाणी सूत्रसंचलन करणाऱ्या आपल्या ज्या भगिनी आहेत अतिशय सुंदर असं हे सूत्रसंचलन करत आहेत आणि त्यांची चांगली ओघवती भाषा आहे आणि वाणी पण चांगली आहे आणि सुंदरच ते सूत्रसंचलन हे आमच्या मॅडम काही करतायत. तर खूप सुंदर असं आपण मनोगत व्यक्त केलं सर. आपल्यासारखे श्रोते जणांबद्दल थोडंसं बोलू इच्छिते. प्रेम व आनंद देणाऱ्या व्यक्ती आपल्या सहवासात असणं निसर्गाची एक देणगी असते आणि अशा व्यक्ती लाभणे हे आपल्या समितीचं सुखावत अनमोल मिळकत आहे सर. आपल्यासारखे श्रोते नियमित आम्हाला लाभावे अशी मनोभावे विनंती करते आणि खूप खूप धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करते. आणि आपल्याला सुंदर अशा आभाराकडे आपण वळणार आहोत. आपल्याला गोड अशा आभाराच्या कार्यक्रमाकडे वळणार आहोत. आजच्या आपल्या आभार करणाऱ्या आपल्या समितीच्या संयमशील व्यक्तिमत्व असणाऱ्या, वाणीमध्ये मधुरता असणाऱ्या आदरणीय विमलताई बाबूराव गायकवाड, UDC सेवानिवृत्त, भारतीय मोसम विज्ञान पुणे, संघटक युगप्रवर्तक संघ, नवी सांगवी पुणे या ठिकाणी वास्तव्यात आहेत. ताईंनी हातभाराचं काम हाती घ्यावं अशी विनंती करते. आदरणीय धन्यवाद ताई. प्रथम आपले आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध आणि विश्वरत्न विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच सर्व महामाता व सर्व महामानव यांच्या पवित्र विचारांना, कार्याला विनम्र अभिवादन, कोटी कोटी प्रणाम. आज बुधवार दिनांक 25 सप्टेंबर 2024 आणि आजचे पुष्प आहे 991. आज 991 पुष्प गुंफत असताना अतिशय आनंद होत आहे की आजच्या पुष्पाचे जे वक्ते आपल्याला लाभलेले आहेत ते आदरणीय विद्याधर दादू देशमुख गुरुजी, बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक, संस्कार उपाध्यक्ष कोल्हापूर, जिल्हा दक्षिण, भारतीय बौद्ध महासभा कोल्हापूर. आणि सरांचा आजचा जो विषय आहे तो महामंगल सूत्र. सरांनी अतिशय सुंदर हा विषय घेऊन आपल्याकडे आज त्यांनी प्रबोधन केलेलं आहे आणि या विषयातून आपल्याला त्यांनी अनेक उदाहरणं देऊन, असं समर्पक अशी उदाहरणं देऊन अभ्यासपूर्ण असं आपल्याला आजचं व्याख्यान त्यांनी सांगितलेलं आहे. त्या व्याख्यानातून आपल्या मानवाला कसं कल्याण होईल आणि काय चांगलं काय वाईट
आणि इतकं सुंदर त्यांनी समर्पक अशी उदाहरणं दिलेली आहेत. आणि महामंगलसूत्रांचं जे त्यांनी पठण करून, त्यांनी त्याचं पाली भाषेतून पठण करून त्यांनी त्याचं आपल्याला विश्लेषण केलेलं आहे, त्याबद्दल खरंच सरांचं खूप खूप आभार मानते मी. कारण आजचा विषय खूप चांगला आहे आणि अतिशय सुंदर असं त्यांनी त्यांचं व्याख्यान आपल्याला दिलेलं आहे. तर असेच आम्हाला आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण असंच व्याख्यान आम्हाला वेळोवेळी देत जा सर. आणि खूप छान आपण व्याख्यान दिल्याबद्दल आपण मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. त्यानंतर आपल्या कार्यक्रमाचे जे अभिप्राय देणारे आहेत विचारवंत अभ्यासक, तर आदरणीय नामदेव खंडवे सर, आदरणीय अशोक गायकवाड सर, आदरणीय सरलाताई उपरट, तसेच आदरणीय सुमन शिंदेताई, तसेच दत्ता जगताप सर, तसेच प्रकाश सोनवणे सर, तसेच ज्ञानोबा कांबळे गुरुजी वरिष्ठ केंद्रीय शिक्षक, आणि आदरणीय भूपती मोरे, तसेच आदरणीय जानी कुमार कांबळे सर. तर सर्वांचं खूपच आपल्याला अभिप्राय खूपच समर्पक अशा छान विचार त्यांनी सगळ्यांनी मांडलेले आहेत. आणि प्रत्येक सगळे विचारवंत आहेत. खरं सगळ्यांना इतकं त्यांनी अभिप्राय सुंदर दिलेला आहे की त्याच्यातूनही आधी आपल्याला आणखीन एक प्रबोधन असं मिळालेलं आहे. सुंदर असं त्यांनी ज्ञानोबा कांबळे गुरुजींनी तसेच भूपती सरांनीही खूप छान आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे. आणि सर्वच विचारवंतांचे खूप मार्गदर्शन झालेलं आहे. तर मी त्यांचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच आपल्या कार्यक्रमामध्ये आज उपस्थित असणारे सर्व विचारवंत अभ्यासक, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, तसेच गायक आहेत, कलाकार आहेत, आणि बौद्ध उपासक उपासिका, तसेच भारतीय बौद्ध महासभेचे अधिकारी पदाधिकारी आणि श्रोतेगण, म्हणजे श्रोते, या सर्वां खरंच अतिशय महत्वाचा असा आपला सहभाग आहे. आपल्या येण्याने आपल्या कार्यक्रमाला खूप शोभा येते आणि आपलं सहकार्य खूप आम्हाला मोलाचं वाटतं. असेच आम्हाला सहकार्य करा. असंच वेळोवेळी आम्हाला या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहून उपकृत करावं. आणि त्याबद्दल मी आपले सर्वांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. आजच्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालन करणाऱ्या आदरणीय सुरेखाताई हेमंत कुमार डांगळे, सामाजिक कार्यकर्त्या, वाघोली, पुणे. ताईंनी अतिशय सुंदर असं आपलं सूत्रसंचालन केलेलं आहे. नेहमीच त्या करतात आणि त्यांच्या वाणीतून आणि शब्दातून फार गोडवा असतो, म्हणून सगळेजणच कौतुक करतात. आणि ताईंचं सूत्रसंचालन प्रस्तावना ही खूप छान झालेली आहे. त्याबद्दल मी ताईंचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच आपल्या कार्यक्रमाचे आयोजक आहेत बहुजन हिताय बहुजन सुखाय ग्रुप शिक्रापूर, संविधान विश्लेषण समिती महाराष्ट्र, द्वारकामाई महिला व बाल कल्याण मागासवर्गीय विकास संस्था त्रिवेणी नगर पुणे. सर्व आयोजकांचे मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच आपल्या कार्यक्रमाचे तांत्रिक नियोजन आणि उद्याच्या कार्यक्रमाची जी आपल्याला थोडक्यात माहिती सांगत असतात ते आदरणीय मुकेश माणिक गायकवाड सर, बौद्धाचार्य, सामाजिक कार्यकर्ते, शिक्रापूर तालुका शिरूर, पुणे. सरांचं कार्य खरंच खूप मोठं आहे आणि त्यांच्या या कामाची आपण कौतुक करावं तेवढंच कमी आहे. अतिशय मेहनती आणि प्रामाणिकपणे ते आपलं हे जे काय उपक्रमामध्ये जेवढी सहकार्य करता येईल आपलं स्वतःचं काम सांभाळून ते आपल्याला या कार्यक्रमामध्ये ते कार्यरत असतात. तर सरांच्याही मनापासून मी खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच आपल्या कार्यक्रमामध्ये रोजची जी काही पोस्ट असते तर ती पोस्ट आपल्याला दररोज आपल्या ग्रुपवर लिंकला ते टाकत असतात. आणि असे ते आपले आदरणीय सुभाष सोनवणे सर, तर त्यांचे खूप मनापासून मी आभार व्यक्त करते. तसेच आदरणीय माधुरीताई कोटांगळे, त्या नागपूरहून आपल्याकडे जोडलेले असतात. त्याही आपल्याला ऑनलाईन जी उपस्थिती असते त्याचीही आपल्याला स्क्रीन काढून ग्रुपवर टाकतात. तर त्यांच्याही मनापासून मी खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच आपल्या कार्यक्रमाच्या आपला कार्यक्रम जो युट्यूबवर आपण प्रक्षेपण करत असतो त्या युट्यूबचे जे ज्यांच्या सहकार्यामुळे आपण हा कार्यक्रम युट्यूबवर टाकत असतो त्या
आदरणीय स्वातीताई आणि त्यांच्या कुटुंबातील त्यांची मुलं आदरणीय मुकेश दादा सर्वांनीच ह्या यासाठी मेहनत घेतात. तर त्या सर्वांचे मी मनापासून खूप खूप आभार व्यक्त करते. तसेच अजून आपल्या कार्यक्रमामध्ये जे माझ्याकडून जे राहिले असतील त्यांचेही मनापासून मी आभार व्यक्त करते आणि मी इथेच थांबते. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत, जय संविधान. आदरणीय सुरेखाताई दांगडे यांच्याकडे मी सुपूर्द करते. धन्यवाद ताई, धन्यवाद. तुमच्या अशा बोलण्यानेच खरंच खूप मन मारून जातं आणि इतकं प्रेम वाटतं तुमच्याबद्दल. खरंच तुमच्याबद्दल मला म्हणावंसं वाटतं की संकटाचं आभाळ ज्या अर्थी इतकं भरून आलं आहे त्या अर्थी सुखाच्या श्रावण ही अगदी जवळपास असणार. अशा आशेवर जगणं हेच जीवन आहे असं म्हणण्याची हिंमत ठेवणाऱ्या ताई आदरणीय विमलताई आमच्या सर्वांच्या प्रेरणास्थान आहेत. आदरणीय विमलताईंनी सगळ्यांचे खूप असं सुंदर असं सगळ्यांचं आभार मानलं. त्याबद्दल आदरणीय विमलताईंचेही मी खूप खूप आभार व्यक्त करते. आणि धन्यवाद ताई. धन्यवाद, धन्यवाद. आपला कार्यक्रम इथे संपला आणि माझ्या शब्दाला पूर्ण विराम देते. ऑनलाईन उपक्रम इथे संपला आहे. सर्वांना जय भारत, जय संविधान. धन्यवाद.